लाईफ मीन्स टाइम अँड एनर्जी. वेळ आणि ऊर्जा यांचं एक सुंदर संगम म्हणजे जीवन आहे. मनुष्याचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत ऊर्जा आहे तोपर्यंत जीवन आहे. आणि ती ऊर्जा तुमची जेवढी क्षीण असेल तेवढे तुम्ही तुमचं जीवन जे आहे हे असून नसल्यासारखं आहे. तुमचं जीवन जर क्षीण झालं म्हणजे ऊर्जा जर क्षीण झाली तर तुमच्या असलेल्या वेळेला काहीच किंमत नाही. आम्हाला आमच्या वेळेचं भान नाही आहे म्हणजेच आम्हाला आमच्या जीवनाचंच भान नाही आहे असं सद्गुरू म्हणतात. मग जीवन म्हणजे वेळ आहे आणि जीवन म्हणजे ऊर्जा आहे. पहिली गोष्ट म्हणजे वेळ आहे. तुमच्याकडे आज जे आहे ते वेळ आहे. आपल्याला 50-60 वर्षे काही भ्याव नाही. या भ्रमामुळे आम्ही आमच्याकडे भरपूर वेळ असल्यासारखं जगतो. परंतु जो माणूस त्या वेळेची किंमत समजतो तो त्या प्रत्येक क्षणाला जगतो. तुम्ही जीवनामध्ये वेळेला किंमत किती देता यावरून कळतं की तुम्ही जीवनाला किती किंमत देता. वेळ म्हणजे जीवन आहे बस. वेळेचा सदुपयोग केला तर पैसा आहे हे लक्षात ठेवा. वेळेचा वापर तुम्ही फक्त पैशासाठी करणार असाल तर तुम्ही फार तुच्छ लेखताय वेळेला. वेळ म्हणजे पैसा कधी होऊ शकत नाही. तुम्ही वेळ जी आहे तिचा वापर ज्या पद्धतीने करणार आहात त्या पद्धतीचे परिणाम तुम्हाला मिळणार आहे असं सद्गुरू म्हणता. जीवन म्हणजे वेळ आहे आणि जीवन म्हणजे ऊर्जा आहे. आज ऊर्जा आहे तुमच्याकडे, तरुणपणामध्ये ऊर्जा आहे, तुम्ही कुठेही खर्च करता. वेळ ही अशी शक्ती आहे ती साठवली जाऊ शकत नाही, ती वाचवली जाऊ शकत नाही. तुम्ही वेळेचा एकतर वापर करू शकता, तिचा भोग घेऊ शकता, ती गुंतवू शकता आणि तुम्ही जर वापरलीही नाही, ती गुंतवलाही नाही तर तो वाया जाणार आहे हे नक्की. म्हणून सद्गुरू काय सांगता की तुमच्याकडे वेळ आहे ना तर रिकामी बसू नका, टाइमपास करू नका. त्या वेळेमध्ये कोणाच्या तरी उपयोगाला या की आपल्या जीवनामध्ये जो वेळ आहे आज आपल्याला मिळालेला, जो ऊर्जा आपल्याकडे आहे, जी चेतना आहे ती खर्च केली पाहिजे. तुम्ही किती जगलात यापेक्षा तुम्ही कसं जगलात याला फार महत्त्व आहे. तुम्ही कसं जगलात त्या वेळेचा तुम्ही किती सदुपयोग केलात. स्वतःसाठी जगलेल्या माणसाच्या हिस्ट्रीमध्ये कुठेच नोंद नाही. तुम्ही किती मोठे राजे महाराजे जरी असलात तरी पण या सृष्टीमधल्या सर्व जीवांच्या सहभागातून तुमचं जीवन आहे आणि म्हणून एकटे तुम्ही जगू शकत नाही आणि आनंदी ते राहूच शकत नाही. तुमचं जीवन जर संपन्न करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं जीवन संपन्न करावं लागेल. जीवन हे सर्वांमध्ये गुंफलेलं आहे आणि अशा गुंफलेल्या जीवनामध्ये तुम्ही अपेक्षा अशी करता की तुम्ही स्वतःसाठी जगलं पाहिजे. तुम्ही जगूच शकत नाही. जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाचा वापर म्हणजेच तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा वापर जेव्हा तुम्ही सर्वांच्या कल्याणासाठी कराल तेव्हा तुम्ही स्वतः पण स्वतःचं कल्याण साधा. तुमचं जीवन तुम्हाला फार मोठं लांब वाटत असेल तर तुम्ही फार दुःखी जीवन जगताय. जे लोक आनंदी जीवन जगता त्यांना कळत सुद्धा नाही त्यांचं तारुण्य कधी संपलं, त्यांचं प्रौढत्व कधी संपलं. की सर्वात मोठा स्वार्थ याच्यामध्ये की तुम्ही सर्वांचं कल्याण करा. तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, तुमच्याकडे ऊर्जा मर्यादित आहे, मर्यादित कालावधीसाठी आहे, तिचा सदुपयोग करणं म्हणजे ती गुंतवणूक करणं. जेव्हा जेव्हा आपल्याला कळेल की आपल्याकडे थोडासा वेळ आहे, थोडीशी ऊर्जा आहे तर ती आपण सत्कारणी लावली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कोणाचं तरी समस्या दूर केली पाहिजे, कोणाचं तरी कल्याण साधलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे असं करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही जीवन जगतो. तुमच्यामुळे कोणाकोणाचं जीवन सुंदर बनलं अशा लोकांची संख्या जेवढी वाढवाल, अशा जीवांची प्राण्यांची संख्या जेवढी वाढवाल तेवढं तुमचं जीवन तुम्हाला आनंदी आणि प्रफुल्ल वाटेल. आज आपण जर जेवढे महान व्यक्तिमत्व होऊन गेले त्या सगळ्यांचं जीवन जर आपण डोळ्यासमोर नेलं तुम्हाला कळेल त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा पूर्ण वेळ आणि त्यांची पूर्ण शक्ती ऊर्जा त्यांनी समाजाच्या कल्याणाला वापरली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण एवढ्या आदराने घेतो. हे शरीर, हे जीवन, ही वेळ आणि ही ऊर्जा हे सर्वस्व जेव्हा तुम्ही अर्पित कराल सर्वांच्या कल्याणासाठी तेव्हा तुमचं जीवन जे आहे हे जसं तुम्ही अपेक्षित करता तसं आनंदी होईल, ऊर्जावान होईल आणि तुमचं जीवन एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकेल. सर, माझा हाच प्रश्न आहे की सद्गुरूंनी सांगितलंय की वेळेचा आणि ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर सर्वांच्या कल्याणासाठी करा. तर मग सर्वांचं कल्याण कशामध्ये की आपण ते वेळ आणि ऊर्जा त्याच्यासाठी वापर करू शकतो. सद्गुरू सांगतात की जीवन म्हणजे फक्त एक ठराविक वेळ आणि ऊर्जा आहे. मग हे जर फक्त ठराविक आहे तर मग आपण ते जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी का बरं वापर करायचा. मित्रो, लाईफ मीन्स टाइम अँड एनर्जी. वेळ आणि ऊर्जा यांचं एक सुंदर संगम म्हणजे जीवन आहे. एखादा व्यक्ती जिवंत आहे असं कधी म्हणतो जेव्हा त्याच्या शरीरामध्ये चेतना असते. आणि चेतना ही निम्न स्तर, मध्यस्तर, उच्च स्तरावर असू शकते किंवा अगदी सुप्त अवस्थेमध्ये असू शकते. जसे एखाद्या बॉम्बमध्ये प्रचंड ऊर्जा असते परंतु ती सुप्त अवस्थेमध्ये असते. तसं एका बीजामध्ये छोट्याशा मोहरी एवढ्या दाण्यामध्ये वटवृक्ष होण्याची, विशाल वटवृक्ष होण्याची क्षमता असते परंतु ती व्यक्त नसते. माणसामध्ये
मनुष्याचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत ऊर्जा आहे तोपर्यंत जीवन आहे. आणि ती ऊर्जा तुमची जेवढी क्षीण असेल तेवढे तुम्ही तुमचं जीवन जे आहे हे असून नसल्यासारखं आहे. जीवनामध्ये ज्या माणसाच्या ज्या अवस्था आहे, बाल्यावस्था, यौवनावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, या प्रत्येक अवस्थेचं एक सौंदर्य आहे. सुरुवातीला जोश असतो, हळूहळू जोश तसा थंड होतो, तसं तसं होश येतो. म्हणून तर आपल्याकडे आश्रम आहे. म्हणजे लहान अवस्थेमध्ये ब्रह्मचर्य आश्रम आहे, प्रौढ अवस्थामध्ये गृहस्थाश्रम आहे, उतार वयामध्ये वानप्रस्थ आश्रम आहे, आणि शक्य झालं तर संन्यास पण आहे. शक्य झालं तर का? कारण तुम्ही तुमच्या बाल्यावस्थेमध्ये शरीर संपादन केली, यौवन अवस्थेमध्ये तुम्ही ज्ञान संपादन केलं, आणि ह्या दोघांच्या मदतीने बाल्यावस्थेमध्ये पहिले 25 वर्ष शरीर संपादन केलं पाहिजे. 12 वर्ष तर शरीराचंच पोषण झालं पाहिजे, आणि 12 वर्षानंतर पुढचे 12 वर्ष हे मनाचं पोषण झालं पाहिजे, बुद्धीचं पोषण झालं पाहिजे. चेतना पहिली शरीरासाठी खर्च झाली पाहिजे, ऊर्जा पहिली, नंतर ती बुद्धीसाठी खर्च झाली पाहिजे पुढचे 12 वर्ष. पूर्वीच्या काळी 12 वर्षानंतरच मुलांचं शिक्षण चालू व्हायचं. 12 वर्षापर्यंत मुलं आपल्या आईवडिलांच्या सोबतच राहायची, म्हणून त्यांचा शारीरिक विकास, भावनिक विकास व्हायचा, आणि मग त्यांचा बौद्धिक विकास व्हायचा. आता उलट आहे, आता पहिला बौद्धिक विकासाच्या पाठीमागे सगळे लागले, त्याच्यामुळे भावनिक विकास होतच नाही. आज प्रत्येकजण आतमध्ये तुटलेला आहे, आतमध्ये विखरलेला आहे. स्वतःला सावरता सावरता त्याचं आयुष्य संपून जातं, तो दुसऱ्यांना कधी सावरणार? कारण त्याच्यामध्ये भावनिक परिपक्वता कधी येतच नाही. भावनिक परिपक्वता दुसऱ्यांच्या सोबत ज्यावेळेस तुम्ही सहजीवन करता तेव्हाच ती विकसित होते. एकलकोंड्या माणसाची भावनिक विकास कधी होत नाही, तो भावनिक दृष्ट्या नेहमी कमजोरच राहतो. जीवनामध्ये सहभाग जो आहे तो सहभाग बाल्यावस्थेमध्ये आईवडिलांच्या माध्यमातून, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, या सर्व माध्यमातून, परिसर, ह्याच्यामधून भावनिक विकास होतो. आपली लोक प्रेम करतात, काळजी घेतात, परकी लोक त्रास देतात, उणिवा दाखवतात, याच्यातून संतुलित विकास होतो. काही मित्र असतात, काही शत्रू बनतात, त्याच्यामुळे तुम्ही कणखरही बनता आणि हळवेसी पण बनता. मग हा जो विकासाचा टप्पा आहे, या टप्प्यामध्ये आम्ही जेव्हा पुढे जातो तर सक्षमपणे पुढे जातो, आणि जेव्हा आम्ही प्रौढ अवस्थेमध्ये संसारामध्ये गृहस्थाश्रमात प्रवेश करतो तर आमचा संपूर्णपणे विकास झालेला असतो. आम्ही पुढची पिढी पण तशीच घडवतो. आज हा जो आमच्याकडे जीवनाचा वेळ जो विभागलेला आहे, या वेगवेगळ्या स्तरावर शरीर, मन आणि चेतना यावरती तुमची सगळी ऊर्जा अशी विभागलेली पाहिजे. जसं आता शेतकऱ्यांना माहिती आहे की गहू आणि कांदा जो आहे त्याला अर्धा जो भाग आहे तो प्रचंड थंडी पाहिजे, आणि एकदा दाना भरला, एकदा कांद्याला पात पोचली की मग थंडी संपली पाहिजे आणि उन्हाळा लागला पाहिजे, उष्णता पाहिजे. त्याच्या अगोदर भरपूर पाऊस पाहिजे. म्हणजे ही जी अवस्था आहे, या अवस्थेमधून जसं एखादं पीक जातं, त्या पिकामध्ये त्या प्रकारचं रूपांतरण होतं, तसं माणसाचं आहे. माणसाच्या या अवस्थेमध्ये त्याचा वेळ विभागलेला आहे. त्या त्या स्तरावर तुमची ऊर्जा तेवढी त्या ठिकाणी लागली पाहिजे. जसं आम्ही नेहमी सांगतो, सायन्स आम्हाला सांगतं की कुठल्याही गायीचं जे बछडं असतं त्याच्यामध्ये त्याच्या पोटाचे मुख्य 4 भाग असतात. पहिल्या भागामध्ये चारा साठवला जातो, दुसऱ्या भागामध्ये त्याचं रवंथ केलं जातं, रवंथ करून तिथे जमा होतो, आणि मग तो पचतो. जेव्हा ते दूध पितं तर त्याचं जे दूध आहे ते थेट दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करतं. त्याच्यामध्ये जो पहिला भाग असतो ज्याला रुमेन असं म्हणतात ते छोटं असतं. म्हणून लहान बाळाला तुम्ही जर हिरवा चारा जर चारला तर ते पचत नाही, अपचन होतं. मग त्याच्या प्रकृतीने त्याला जी काही शरीराची अवस्था दिलेली आहे त्या अवस्थेप्रमाणे त्याचा विकास होतो. तसं माणसाच्या बच्चाचं पण आहे. त्याची इंद्रिय ज्याप्रमाणे विकसित होतात त्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजे. लहान वयामध्ये मुलांवरती कसे संस्कार होतात? चिकनी चमेली गाणं पहिलीची मुलगी डान्स करून दाखवते. म्हणजे
आम्ही त्या मुलांची ऊर्जा चुकीच्या दिशेने वळवतो आणि चुकीच्या दिशेने ऊर्जा वळवल्यामुळे त्यांच्या आयुष्याचा जो वेळ आहे तो वेळ कमी होऊन जातो. आयुष्यामध्ये आपल्याकडे मिळालेलं जे आयुष्याचा वेळ आहे, कालावधी आहे, हा काल आहे. आणि दुसरं म्हणजे त्या कालामध्ये तुमच्याकडं उपलब्ध असलेली ऊर्जा हेच तुमचं जीवन आहे. तुमचं जीवन जर क्षीण झालं, म्हणजे ऊर्जा जर क्षीण झाली, तर तुमच्याकडे असलेल्या वेळेला काहीच किंमत नाही. एखादा मनुष्य कोमामध्ये 10 वर्ष होता, तो असून नसल्यासारखा आहे. तो नाहीच आहे. त्याच्यासाठी पण नाहीये आणि जगासाठी पण नाहीये. त्याची काळजी घेणारी सिस्टर आणि जे डॉक्टर आहे त्यांना मात्र बिल मिळते, बस त्यांच्यासाठी तो आहे. आपण कोमात जरी नसलो तरी कोमात असल्यासारखीच माणसं आजकाल इकडे तिकडे वावरताना दिसतात. आपण कधी कधी म्हणतो, हा माणूस आहे का भूत आहे? काही काही माणसं जिवंत आहेत की नाही आहेत असा प्रश्न कधी कधी आपल्याला पडतो. म्हणजे असून नसल्यासारखं जीवन त्यांचं असतं. अशा माणसांच्या आयुष्यामध्ये वेळेला काही किंमतच नाही. मला सांगा, कोणताही मनुष्य टाइमपास कधी करतो? ज्याच्याकडं जी गोष्ट भरपूर असतो ती भरपूर खर्च करतो, उधळतो. नोटा कोण उधळतो? त्याच्याकडे भरपूर आहे. हा, ज्याला 10,000 पगार आहे त्याला सांगा बरं नोटा उधळ. तुमच्याकडे जर ताकद भरपूर असेल तर तुम्ही माच करणार, ज्याला त्याला धक्के देणार, दम देणार, थोडी हिंसक वागणार. कुणीतरी तुमच्याबरोबर काहीतरी मस्ती केली पाहिजे असं जाणीवपूर्वक तुम्ही वागणार, कारण तुमच्याकडे ताकद भरपूर आहे, मग तुम्ही ती प्रदर्शन करणार. तसं तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करता? जी उधळपट्टी करता, म्हणून तर टाइमपास करता. रंजन करण्याची गोष्ट आहे का वेळ? अजिबात नाही. वेळ म्हणजे आयुष्य आहे हे आम्हाला कधी कळलंच नाही. आमच्याकडे ते भरपूर आहे, कारण आम्हाला त्याचा उपयोग करायचाच माहिती नाही. कुठल्याही गोष्टीचा दुरुपयोग कधी होतो? जेव्हा त्याचा सदुपयोग माहिती नसतो किंवा ते कष्टाने कमवलेलं नसतं. जेव्हा तुमच्यासाठी वेळेचं महत्व आहे, मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा परीक्षा जाहीर होते ना, की या तारखेला परीक्षा आहे, तेव्हा मुलं जागे होतं. कुंभकर्ण झोपेतून उठल्यासारखे अभ्यास करायला लागतं. हा कुंभकर्ण जागा कधी होतो? जेव्हा त्याला अंतिम लाईन दाखवली जाते, दिस इज युअर फायनल डेट. मित्रांनो, आम्हाला आमच्या वेळेचं भान नाहीये, म्हणजेच आम्हाला आमच्या जीवनाचंच भान नाहीये असं सद्गुरू म्हणतात. मग जीवन म्हणजे वेळ आहे आणि जीवन म्हणजे ऊर्जा आहे. पहिली गोष्ट म्हणजे वेळ आहे. तुमच्याकडे आज जे आहे ते वेळ आहे. आज मला सांगा, तरुणपणी मुलं एवढी बिंदास का बरं असतात? गाड्यांना कट मारतात, आरडाओरडा करतात, मस्ती करतात. का बरं? त्यांच्याकडे दोन्ही पण भरपूर आहे. ऊर्जा पण भरपूर आहे, प्रकृतीने दिलेली आहे. त्यांनी कमावलेली नाहीये, प्रकृतीने दिलेली आहे. निसर्गता. तारुण्यामध्ये एवढा मास का करतात माणसं? प्रकृतीने ऊर्जेचा भरपूर साठा दिलेला आहे, कारण भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच जीवनाला सुरुवात झालेली आहे. मृत्यू अजून लांब आहे, 70-80 वर्ष आहे अजून. त्यांनी आधीच ठरवलेलं आहे 80 वर्षापर्यंत आपण मरत नाही. तो उद्या पण मरू शकतो, भाग वेगळा आहे. परंतु त्यांनी अशा प्रकारे मरताना कुणीतरी एखादा पाहिला असेल, त्याने अनेक लोक असे जगतानाच पाहिलेले. आता मेलेला माणूस कधी दिसतो का? तो गेलेला असतो ना, तो कसा दिसेल? जे जिवंत आहे तेच दिसतं. म्हणून त्या भ्रमामध्ये तो जगतो की मी पण अमर आहे. कमीत कमी 50 वर्ष तरी आपण अमर आहे का हो सर? बरोबर आहे की नाही? आहे ना? या भ्रमामध्ये आपण जगतो. आपल्याला 50-60 वर्ष काही भ्याव नाही. या भ्रमामुळे आम्ही आमच्याकडे भरपूर वेळ असल्यासारखं जगतो. परंतु जो माणूस त्या वेळेची किंमत समजतो, तो त्या प्रत्येक क्षणाला जगतो. एखाद्या माणसाला जर कळलं की त्याचा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कॅन्सरने मृत्यू होणार आहे, तर तो जीवनाकडे कशा दृष्टिकोनातून बघतो? तो प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, वेळेला काय किंमत आहे हे तुम्ही ज्यांच्या मृत्यूची तारीख आधीच ठरलेली आहे त्यांना जाऊन विचारा. आपण असं म्हणतो की एका सेकंदाची किंमत त्याला विचारा ज्याचं ऑलिम्पिकमध्ये एका सेकंदावरून गोल्ड मेडल गेलं. तुम्ही जीवनामध्ये वेळेला किंमत किती देता यावरून कळतं की तुम्ही जीवनाला किती किंमत देता. वेळ म्हणजे जीवन आहे, बस. तसं आम्ही शेतकऱ्यांना म्हणतो फूल म्हणजेच पैसा आहे. फूल आलं म्हणजे फळ येणारच आहे, त्याला पैसे मिळणारच आहे. तसं वेळ म्हणजे जीवन आहे. माणसं पण म्हणतात वेळ म्हणजेच पैसा आहे. वेळ म्हणजे पैसा नाही आहे, वेळ म्हणजे जीवन आहे.
वेळेचा सदुपयोग केला तर पैसा आहे, हे लक्षात ठेवा. वेळेचा वापर तुम्ही फक्त पैशासाठी करणार असाल तर तुम्ही फार तुच्छ लेखताय वेळेला. वेळ म्हणजे पैसा कधी होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण एखाद्या मजुराचा वेळ जो आहे तो 100 रुपये तास असेल, तर एखाद्या इंजिनियरचा तोच वेळ 1000 रुपये तास असतो. एखाद्या अधिकाऱ्याचा तोच वेळ 10,000 रुपये तास असतो. एखाद्या बिझनेसमॅनचा तोच वेळ लाख रुपये तास असतो. म्हणजे वेळ म्हणजे पैसा नाही आहे. पैसा जर असता तर सर्वांचं एकक एकच असतं, सगळ्यांचं प्रमाण एकच असतं. वेळ म्हणजे जीवन आहे, म्हणून तर तुम्ही त्या पैशाला कन्वर्ट करू शकता. तुम्ही वेळ जी आहे तिचा वापर ज्या पद्धतीने करणार आहात त्या पद्धतीचे परिणाम तुम्हाला मिळणार आहे, असं सद्गुरू म्हणता. जीवन म्हणजे वेळ आहे आणि जीवन म्हणजे ऊर्जा आहे. आज ऊर्जा आहे तुमच्याकडे, तरुणपणामध्ये ऊर्जा आहे, तुम्ही कुठेही खर्च करता. पण जेव्हा जबाबदाऱ्या पडता तेव्हा कळतं. काल एक मुलगा इंटरव्ह्यूला आला होता, ॲग्री झालेला आहे, लव्ह मॅरेज झालेलं आहे, 2 वर्ष लग्नाला झालेली आहे आणि केमिकल कंपन्यांमध्ये ह्या कंपनीतून त्या कंपनीत, त्या कंपनीतून ह्या कंपनीमध्ये दर ठोकरे आपण म्हणतो त्याप्रमाणे तो खातोय. त्याला विचारलं लव्ह मॅरेज कोणाबरोबर केलं, तर म्हणे BSc ॲग्रीत झालेली. विचार करा. आणि एवढंच नाही, एक मूल पण आहे. आता प्रश्न पडला आहे की बागत नाहीये, काय करायचं? त्याला सहज विचारलं आम्ही, काय वाटतं तुला, जे लव्ह मॅरेज करणार आहेत किंवा जे आता विचार करतायत त्यांना काय सल्ला देशील? तो म्हणे जोपर्यंत उदरनिर्वाहाचं साधन नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य नाही, तुम्ही सेटल होत नाही, तोपर्यंत प्रेम सुद्धा तुम्हाला खायला देत नाही. ते प्रेम सुद्धा रागामध्ये रूपांतरित होतं आणि मग चिडचिड, भांडणं हे सोडून जीवनामध्ये काही शिल्लक नाही राहत. मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही ह्या वेळेचा काय वापर करता? मी त्याला म्हटलं की परदेशामध्ये पहिलं लग्नाकडे जबाबदारी म्हणून पाहिलं जातं, मौज म्हणून नाही पाहिलं जात. तुमचं दोघांचंच खरं नाहीये, तुम्ही तिसऱ्याचं पण व्यवस्था करून ठेवली. त्याला म्हटलं तुझं मूल जे आहे ती समस्या आहे की समाधान आहे? गोंधळ राहतो. तो म्हणजे समस्या पण आहे समाधान पण आहे. म्हटलं समस्या कशी आहे? म्हणे भागत नाही, आमचाच प्रश्न आहे, त्याच्याकडून भागवायचं. आणि समाधान काय आहे का? म्हणे त्याच्यामुळे किमान आम्ही दोघं वेगळे तर नाही होणार. म्हणजे तुमच्या दोघांसाठी तुम्हाला तिसऱ्याचा बळी द्यावा लागतो. ते मोठं झाल्यावर त्याला जर हे कोणी सांगितलं तर? जीवनामध्ये ऊर्जा आहे ती कुठे वापरायची याचा मी प्रश्न तुम्हाला मांडला. ऊर्जा आतून धक्के देते, प्रकृती तुम्हाला धक्के देते, परंतु तुम्ही माणूस आहात. तुम्ही त्या वेळेमध्ये काय निर्णय घ्याल, तुमची ऊर्जा कुठे लावाल, यावर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरणार आहे. संयमित आणि जागृत राहून तुम्ही जर कुठल्याही गोष्टीचा जर सदुपयोग केला तर जीवन नक्कीच तुमचं सुंदर होणार आहे. मग काय या मुलाच्या बाबतीमध्ये असं झालं? त्याचं कारण आहे त्यांनी फक्त स्वतःसाठी जगला. त्याचा वेळ आणि ऊर्जा त्यांनी फक्त स्वतःच्या मौजेसाठी, स्वतःच्या मस्तीसाठी वापरली. आपल्याकडे जो वेळ आहे आणि जी ऊर्जा आहे ही जर ठराविक आहे तर याचा वापर आपण समाजाच्या कल्याणासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. का? सर्वांमध्ये तुम्ही पण आले हे विसरू नका. सर्वांसाठी केला पाहिजे म्हणजे तू सोडून सगळ्यांसाठी केला पाहिजे असा चुकीचा अर्थ काढू नका. सर्वांसाठी म्हणजे तुमच्या सगट सर्वांसाठी त्या वेळेचा आणि ऊर्जेचा वापर केला पाहिजे. आम्ही तिथे काय करतो? तिथे मौज मजेसाठी त्याचा वापर करतो. वेळ ही अशी शक्ती आहे, ती साठवली जाऊ शकत नाही, ती वाचवली जाऊ शकत नाही. तुम्ही वेळेचा एकतर वापर करू शकता, तिचा भोग घेऊ शकता, ती गुंतवू शकता, आणि तुम्ही जर वापरलीही नाही, ती गुंतवलाही नाही, तर तो वाया जाणार आहे, हे नक्की आहे. जन्माला जसा आला तसा वाया गेला रे बाबा. वेळ वेळ म्हणजे वेळ वाया गेला म्हणजे जीवनच वायाला गेलं. म्हणून सद्गुरू काय सांगता की तुमच्याकडे वेळ आहे ना, तर रिकामी बसू नका, टाइमपास करू नका. त्या वेळेमध्ये कोणाच्या तरी उपयोगाला या. गुंतवणूक आहे, तुमच्याकडे पैसा आहे आणि तो घरात पडू नये. तो पैसा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवला तर सोन्याचे बाजार वाढतील. तुम्ही जमिनीमध्ये गुंतवला, जमिनीचे बाजार वाढतील. तुम्ही एखाद्या व्यवसायात गुंतवला तर कोणाला तरी मजुरी मिळेल, कोणाला तरी रोजगार मिळेल, कोणाला तरी सोयी सुविधा मिळतील. तुम्ही काही वस्तू घेतल्यात त्यातून तुम्हाला भोग मिळेल, तुमची सोय होईल.
तुमचं जीवन आणखीन सुखकर होईल. जोपर्यंत तुम्ही त्या पैशाचा वापर करत नाहीये ते असून नसल्यासारखे आहे. एक दिवस चोरीला जर गेले तर दुःख करायचं काही कारण नाही. तसे तू वापरीत नव्हताच ना, कोणीतरी वापरेल तरी. काही काही लोक वस्तू घेतात आणि वापरतच नाही. निसर्गाला काळजी पडते ती निसर्ग त्याला सडून टाकेल. एवढा कोण घोर अपमान करतात का? तुमच्याकडे तारुण्य आहे, त्या तारुण्याच्या शक्तीचा कुठेतरी वापर करा. चुकीचा करा, बरोबर करा, हे महत्वाचं आहे. आणि जर बरोबर केलात तर तुम्ही जीवनाच्या शिखराकडे जाल, जी तुम्ही जाण्याची इच्छा आहे प्रत्येकाची. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये असा विचार करतो की जर याच्यामध्ये माझा काही फायदाच नाहीये तर मी माझा वेळ कशाला गुंतू, ह्याच्यामध्ये माझा जर काही फायदाच नाहीये तर मी माझी ऊर्जा कशाला खर्च करू. लोक ती रिझर्व करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघा, माणसं काम चुकारपणा करतात, अंग चोरून काम करतात. तुम्ही ऐकलं असेल आणि अनुभवलं पण असेल. आपण सुद्धा कधी कधी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी असतील किंवा आपल्याला जर स्वातंत्र्य भेटलं, अचानक आपले बॉस गायब झाले घरातले किंवा ऑफिसमधले, तर आपण अचानक आपण मोकळे ढाकळे होऊन जातो. बरं, आपलं मोकळं ढाकळं होऊन जाणं म्हणजे काय हो? म्हणजे लोळणं, मोबाईलमध्ये खेळणं आणि जे वाटेल ते खाणं आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेणं. मग असे बरेच दिवस झाले की नाही कोणीतरी पाहिजे वर, कोणीतरी बॉस पाहिजे, नाही तर आपलं काही खरं नाही. की आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्यामध्ये आपण आपल्या वेळेचा आणि आपल्या ऊर्जेचा कसा वापर करतो याचा आपल्याला चांगला अनुभव आहे. आपण अतिशय तुच्छ वापर करतो आणि अशा वेळेस आम्ही ज्या कामचुकारपणामधून जी ऊर्जा वाचवली तिचा आम्ही काय वापर करतो? काहीच नाही. मग शेवटी ते खराब होतं. एखादी गोष्ट तुम्ही जर वापरत नसाल तर ती खराब होते. तुम्ही गुजराती मारवाडी लोकांकडून शिका. त्यांच्या गाडीला जर काही काम नसेल, कारला त्यांच्या, तर ते टुरिस्टवाल्यांना भाड्याने देतात. मेंटेनन्स मिळाला तरी चालेल. का? कारण त्या वस्तू जर वापरात राहिली तर तिचं आयुष्य वाढतं असं म्हणता. आणि म्हणून आपलं जीवन पण असंच आहे. तुम्ही वापरा, वापरलं तर वाढेल, कारण गुंतवणूक होते ना. पैसे वापरले तर वाढतील, कमी पण होऊ शकतात, असं नाही की वाढतीलच, पण कमी जरी झाले तर अनुभव मिळेल का कशाने कमी होतात, वाढले तर आनंद मिळेल, तो बघा. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की आपल्या जीवनामध्ये जो वेळ आहे आज आपल्याला मिळालेला, जो ऊर्जा आपल्याकडे आहे, जी चेतना आहे, ती खर्च केली पाहिजे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाग. लष्कराच्या भाकरी भाजायला जातो, खातो घरचं, भाकरी घरी खातो आणि भाकरी मात्र कोणाच्या भाजीतो? लष्कराच्या. असं इंग्रजांच्या काळामध्ये परिस्थिती होती. त्या जशी म्हण तयार झाली की घरी जेवण करणार आणि भाकरी भाजायला तिकडे जाणार. कशाला लष्कराच्या भाकरी भाजतो असं लोक म्हणायचे. लष्कराच्या भाकरी जर भाजल्या तर पैसे मिळत नव्हते, वरून ते लष्कर आपल्या विरुद्ध लढायचं. तर मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य काय आहे की आपण निस्वार्थीपणाने आनंद, मौज मजा म्हणून आपण सतत आपला वेळ कुठेतरी वापरला पाहिजे. आपण कुठेतरी चाललोय रस्त्याने आणि आपल्याला कुठेतरी एखाद्या रस्त्यावर दगड दिसतो, हा दगड तिथून असाच सरळ जातो. तो म्हणतो मी कशाला उचलू, तो माझ्याच जातीचा आहे. तुम्ही माणूस आहात ना, तुम्ही तो दगड जर उचलला तर तुमचा एक अर्धा मिनिटं जाईल, तुमची काही छोटीशी कॅलरीज खर्च होतील, परंतु जे समाधान तुम्हाला मिळेल आणि त्या रस्त्याने जाणाऱ्या माणसांचा अडथळा जो दूर होईल. मी काल एक व्हिडिओ पाहिला, एक रिक्षावाला रस्त्याने कुणीतरी नाली खणली होती आडवी, त्यांनी स्वतः वाळू, कच वगैरे सगळी खडी त्याच्या रिक्षामध्ये भरून आणली आणि त्या रस्त्यावर तो टाकीत होता. तो रस्त्यावर ते टाकीत होता तरी जाणाऱ्या येणाऱ्यांना एक मिनिट उसंत नाही, त्याला टाकू पण देत नव्हते. एवढी काही लोकांना काय जगतोय आपण आणि काय कशासाठी जगतोय ह्याचं भान आपल्याला राहिलेलं नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही जेवढं कंजूसपणा कराल तेवढे तुम्ही छोटं आयुष्य जगाल. छोटं आयुष्य म्हणजे तुम्ही 10-20 वर्षाचं आयुष्य असा याचा अर्थ होत नाही. छोटं आयुष्य अर्थात तुमचं जग हे कूपमंडूक सारखं, एखाद्या विहिरीतल्या बेडकासारखं असेल. आणि जर तुम्ही विहिरीच्या बेडकासारखं आयुष्य जगत असाल तर तुम्ही 100 वर्ष जगले काय,
आपण असं म्हणतो, तुम्ही किती जगलात यापेक्षा तुम्ही कसं जगलात याला फार महत्व आहे. पण तुम्ही कसं जगलात, त्या वेळेचा तुम्ही किती सदुपयोग केलात. स्वतःसाठी जगलेल्या माणसाच्या हिस्ट्रीमध्ये कुठेच नोंद नाही, कारण ते जगणंच नाही. मला सांगा, तुम्ही स्वतः जन्माला आले की तुम्हाला जन्माला घातलं? तुम्ही तुमच्या मर्जीने आले की दुसऱ्याच्या मर्जीने आले? आलेच दुसऱ्याच्या मर्जीने. तुम्ही स्वतःच अतिथी आहात. तुम्ही तिथी सांगून सुद्धा नाही आले. भगवान श्रीकृष्ण तिथी सांगून आला, आकाशवाणी झाली, येणारे पुढचा. तिथी सांगून येतो तो पाहुणा, आणि जो तिथी न सांगता येतो तो अतिथी. तिथीच न सांगता येतो, अचानक येतो. आम्ही अतिथी आहोत या सृष्टीवर, या पृथ्वी तलावर. बरं, आल्यानंतर तुम्हाला इथे पोटामध्ये वाढवलं आईने, जन्माला दिल्यानंतर पालन पोषण केलं आई वडिलांनी, नंतर तुम्ही समाजात आला, शिकवलं शिक्षकांनी, अनुभव दिले मित्रांनी, समाजाने, आणि आज तुम्ही जे काही वस्तू वापरता त्या सगळ्या वस्तू कुणीतरी बनवलेल्या आहे. त्याचं अख्खं आयुष्य पणाला लावून तो बनवतो आहे. तुम्ही फक्त पैसे देऊन, कागद देऊन घेताय. आमचं जे जीवन आहे हे या सर्वांच्या सहभागातून निर्माण झालेलं आहे. हे आम्ही कधी मान्य करणार आहे? तुम्हाला साधी केस कापायचे म्हटले तरी तुम्हाला न्हाव्याची गरज आहे. तुम्हाला चप्पल तुटली तर शिवायची म्हटल्यावर चांभाराची गरज आहे. तुम्हाला कपडे शिवायचे तुम्हाला टेलरची गरज आहे. तुम्हाला जेवण करायचं तर तुम्हाला एखाद्या आचार्याची गरज आहे, स्वयंपाकाची हॉटेलची गरज आहे. मित्रांनो, प्रवास करायचं तुम्हाला साधनांची गरज आहे. तुम्ही किती मोठे राजे महाराजे जरी असलात तरी पण या सृष्टीमधल्या सर्व जीवांच्या सहभागातून तुमचं जीवन आहे, आणि म्हणून एकटे तुम्ही जगू शकत नाही आणि आनंदी तर राहूच शकत नाही. तुमचं जीवन जर संपन्न करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं जीवन संपन्न करावं लागेल. तुम्ही एक झाड लावा आणि त्याच्या शेजारी दुसरीकडे 10 झाडं शेजारी शेजारी लावा, अशी रिंगणामध्ये, सर्कलमध्ये. कुठली झाडं लवकर मोठी होता हे तुमचं तुम्ही निरीक्षण करा. ती जी 10 झाडं तुम्ही रिंगणात लावली एकत्र शेजारी शेजारी, ती झाडं पावसावर सुद्धा जगतात. त्यांना तुमच्या मदतीची गरज नाही. पण एक जे झाड लावलं तुम्ही, ते आपल्याक एवढे वृक्षारोपण केले, 30-30 कोटी झाडं लावले तरी पण झाडं नाही. का? कारण आपलं गाणंच असं, एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. ते मोठं कधी होतच नाही. हे पोरच मोठे होते, फक्त ते बारीकच राहून जातं. ते त्याला लावलेल्या जाळीमध्ये कधी सुकलं हे कोणालाच कळत नाही. त्याचं कुठे दुखलं, कारण ते एकटं होतं म्हणून मेलं ते. आलं लक्षामध्ये? म्हणून आम्ही जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे, जीवन हे सर्वांमध्ये गुंफलेलं आहे, आणि अशा गुंफलेल्या जीवनामध्ये तुम्ही अपेक्षा अशी करता की तुम्ही स्वतःसाठी जगलं पाहिजे. तुम्ही जगूच शकत नाही. जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाचा वापर, म्हणजेच तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा वापर जेव्हा तुम्ही सर्वांच्या कल्याणासाठी कराल तेव्हा तुम्ही स्वतः पण स्वतःचं कल्याण साधाल. तुम्ही स्वतःचं एकट्याचं कधी कल्याण साधू शकत नाही. तुम्ही एस टीमध्ये बसलेले आणि तुम्हाला एकट्यालाच कल्याणला जायचंय, बाकीचे नाही गेले पाहिजे. किमान ड्रायव्हर तर न्यावा लागेल तुम्हाला, का ते पण तुम्हीच बनणार आहे? ड्रायव्हर कंडक्टर का उतरून दिला विना वाहक बस, काय हरकत नाही. हे पण ड्रायव्हर तर म्हणजे जीवनामध्ये तुम्ही एकटं स्वतंत्र जीवन जे आहे ते जगू शकत नाही, कारण तुमचा वेळ इतरांच्या वेळेमध्ये गुंफलेला आहे. आणि हा जो वेळ आहे ना, हा पण सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे काय? जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा तो लांबतो, आणि जेव्हा तुम्ही सुखात असता तेव्हा तो अंकुंचन पावतो. ते हिंदीमध्ये गाणं आहे ना, काटे नाही कटते ये दिन, ते मोठं लांबल्याचं गाणं आहे. विरहातले वेळ कापता कापत नाही, जातच नाही. आणि आनंदामध्ये वेळ थांबता थांबत नाही. मग हे वेळ काय? हे वेळ म्हणजे जीवन आहे. आणि तुम्ही जर तुमचं जीवन तुम्हाला फार मोठं लांब वाटत असेल तर तुम्ही फार दुःखी जीवन जगताय. जे लोक आनंदी जीवन जगता त्यांना कळत सुद्धा नाही त्यांचं तारुण्य कधी संपलं, त्यांचं प्रौढत्व कधी संपलं. आता काळ आठवतं. अजून तर मी बालवाडीतच जात होतो. आता माझी मुलं बालवाडीत जायला लागली तरी मला माझीच बालवाडी आठवते. एवढं छोटंसं जीवन आहे, म्हणजे तू आनंदामध्ये जीवन जगलास. बरोबर आहे? म्हणजे आपण आनंदामध्ये जीवन जगण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जगलं पाहिजे, असं सद्गुरू म्हणतात.
तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आनंदी राहू शकत नाही. जे तुम्हाला हवं ते सर्वांना मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी तुमचा वेळ आणि ऊर्जा खर्च करा. एवढं सुंदर आहे. जी माणसं सर्वांसाठी जगता, सर्वांच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावता, त्यांचं कल्याण आपोआप होतं. जो किंग मेकर असतो त्याचा दर्जा किंगच्या पण वर असतो. हॅलो, ज्याने घडवलं तो मोठाच असतो ना. निर्माता जो आहे तो डायरेक्टरपेक्षा आणि हिरोईनपेक्षा सगळ्यांपेक्षा मोठाच असतो. प्रसिद्धी डायरेक्टरची आणि हिरोईनची होते, परंतु मोठा प्रोड्युसरच असतो. बरोबर की नाही? म्हणून तर हे हिरो नंतर जाऊन प्रोड्युसर होता. पण तुम्ही एखादा प्रोड्युसर नंतर जाऊन हिरो झाला असं कधी पाहिलं का? त्याला काय गरज आहे? तसं आपण निर्माता बनलं पाहिजे, निर्मिती नाही. म्हणजे तुम्ही निर्माण केलं पाहिजे आणि हे निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमचं जीवन त्याच्यामध्ये डावाला लावलं पाहिजे. म्हणून सद्गुरू असं म्हणता की सर्वात मोठा स्वार्थ याच्यामध्ये की तुम्ही सर्वांचं कल्याण करा. तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, तुमच्याकडे ऊर्जा मर्यादित आहे, मर्यादित कालावधीसाठी आहे, तिचा सदुपयोग करणं म्हणजे ती गुंतवणूक करणं. तुम्ही स्वतःसाठी पैसा खर्च करून कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. गरीब मात्र गॅरंटेड होऊ शकता. पण तुम्ही तोच पैसा जर गुंतवला दुसऱ्यांसाठी, गुंतवणं म्हणजे काय हो? दुसऱ्यांच्या कल्याणासाठी खर्च करणं म्हणजेच गुंतवणूक आहे. ह्याच्यासारखी दुसरी गुंतवणूक नाही. असं म्हणतात, तुम्हाला जर काही दिवसांमध्ये जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही भाजीपाला लावा. तुम्हाला जर काही वर्षामध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही बागा लावा. जर आयुष्यभरासाठी जर श्रीमंत व्हायचं असेल तुम्ही माणसं पेरा. भाजीपाल्यात झाडांमध्ये गुंतवणूक करताना तशी माणसांमध्ये गुंतवणूक करा. त्यांचं पालन पोषण, त्यांचं संस्कार ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. मग तुमचे मित्र असतील, सवंगडी असतील, ज्युनियर असतील, सिनियर, जे कोणी तुमच्या आजूबाजूला असेल त्यांच्यामध्ये गुंतवणूक करा. आपण सहज बोलताना म्हणतो की जो कोणाच्याच लग्नाला जात नाही त्याच्या लग्नाला पण कोणीच येत नाही. म्हणजे आपण जर वेळेची गुंतवणूक केली तर लोक पण आपल्यामध्ये वेळेची गुंतवणूक परत करतात. आणि म्हणून आपण आपल्या असलेला वेळ आणि ऊर्जा याची नेहमी गुंतवणूक केली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला कळेल की आपल्याकडे थोडासा वेळ आहे, थोडीशी ऊर्जा आहे, तर ती आपण सत्कारणी लावली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कोणाचा तरी समस्या दूर केली पाहिजे, कोणाचं तरी कल्याण साधलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे असं करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही जीवन जगतो. नाही तर मग जन्माला आला काय आणि नाही आला काय, बरोबरच आहे. तुम्ही जिवंत आहात याचा कोणाला तरी अनुभव येऊ द्या, कोणापर्यंत तरी हे कळू द्या की तुम्ही जिवंत आहात. तुम्ही किती जिवंत आहात हे तुम्ही तुमच्या गल्लीतल्या लोकांना माहिती आहे. काही लोकांचे त्यांच्या घरच्यांना सुद्धा माहिती नसतं हे जिवंत आहे का नाही. तुमच्यामुळे जर काही आडतच नाही कोणाचं तर तुम्ही काय करणार आहे जिवंत आहे की. आणि तुमच्यामुळं कोणाचं तर काहीतरी आडलं पाहिजे रे. खरंच जगणं म्हणजे काय माहिती का तुम्हाला? तुम्ही नसताना तुमची उणीव जाणवणं याला म्हणायचं जगणं. तसं दोन्ही अर्थाने उणीव जाणू शकते. मी नेहमी सांगतो तसं नवरा बायकोला म्हणतो की तुझी उणीव फार वाजते, पण कुठे माझ्या संग भांडायला कोण नव्हतं. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही असं जीवन जगा की तुमचं जीवन हे सर्वांमध्ये आजपर्यंत पोहोचलं पाहिजे. सगळ्यांच्या पोषणामध्ये तुमच्या जीवनाच्या मुळ्या अशा पसरल्या पाहिजे, शाखा पसरल्या पाहिजे आणि सर्वांना तुमच्या जीवनाने, तुमच्या वेळेने, ऊर्जेने पोषण दिलं पाहिजे. त्यांना विकसित केलं पाहिजे, त्यांचं समस्या सोडवल्या पाहिजे. असं जीवन तुमच्यामुळे कोणाकोणाचं जीवन सुंदर बनलं. अशा लोकांची संख्या जेवढी वाढवाल, अशा जीवांची, प्राण्यांची संख्या जेवढी वाढवाल, तेवढं तुमचं जीवन तुम्हाला आनंदी आणि प्रफुल्ल वाटेल. लोक म्हणतात कल्याण कसं करायचं? तुम्हाला तुमचं कल्याण कशामध्ये दिसतं? दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळेल, तृप्ती मिळेल, त्यांच्या समस्यांचं समाधान मिळेल, हे करणं म्हणजेच कल्याण आहे. सर्वांसाठी आरोग्य आणि आनंद उपलब्ध करणे म्हणजे कल्याण आहे समाजाचा. आज ते करण्याची संधी आम्हाला आहे, तर आम्ही ते प्रत्येक क्षणाचा आम्ही त्याच्यामध्ये वापर केला पाहिजे. एक क्षण सुद्धा वाया घालवणं म्हणजे आमच्यासाठी पाप आहे. आज आपण जर जेवढे महान व्यक्तिमत्व होऊन गेले त्या सगळ्यांचं जीवन जर आपण डोळ्यासमोर नेलं, तुम्हाला कळेल त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा पूर्ण वेळ आणि त्यांची पूर्ण शक्ती, ऊर्जा त्यांनी समाजाच्या कल्याणाला वापरली. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण एवढ्या आदराने घेतो.
पिढ्यानपिढ्या आपल्या आजोबाचं नाव आपण कधी सांगत नाही, पण छत्रपतींचं नाव पहिलं घेतो. हा महाराष्ट्र कोणाचा आहे तर आम्ही म्हणतो छत्रपतींचा आहे. पूर्ण जीवन वाहिलं, म्हणजे वेळ अख्खा त्याच्यामध्ये घातला, संपूर्ण वेळ त्याच्यामध्ये खर्च केला, संपूर्ण ऊर्जा त्याच्यामध्ये खर्च केली, शक्ती, सख्ख तारुण्य त्याच्यामध्ये खर्च केलं, बालपण खर्च केलं, सर्व प्रौढ अवस्था खर्ची घातली, म्हातारपण सुद्धा त्याच्यामध्येच खर्ची घातलं, आपला परिवार सुद्धा त्याच्यामध्येच खर्ची घातला. जसे ते करू शकले तसं आपण करू शकत नाही. लोक म्हणतात हा हा आपण तर छत्रपती नाही, आपलं कसं काय? हं? ते कुठं आपण मित्रांनो, तुम्ही किंमत मोजत नाहीये, ही समस्या आहे. तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत नाहीये, तुम्हीच किंमत करत नाही वेळेची, तर लोक काय करणार आहे? तुम्ही फोन केला तर कोणी उचलत नाही, आपण म्हणतोय काय माणूस आहे राव, फोन उचलत नाही. तुझा फोन उचलला पाहिजे असं काय आहे तुझ्याकडं? त्याला माहिती आहे नंतर करता येईल, काय फरक पडतो? उचलल्यावर हे टाइमपासच करणार आहे. तुमच्या वेळेला किती किंमत पाहिजे हे तुम्ही समोरच्याला फोन केल्यावर लगेच कळलं पाहिजे. नाही अरे, तुमच्या वेळेला किंमत आहे, यांच्याकडे फालतूचा वेळ नाही, यांच्याकडे फालतूची ऊर्जा नाही, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तसं आमच्या बाबतीमध्ये सगळ्यांना लोक पूर्ण शेवटच्या रिंगा होईपर्यंत डबल रिंगा करून वाट बघतात की फोन उचलेल. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? एकतर प्रेम आहे आंधळं, असं असू शकतं, किंवा रुसवा घालवायचा असेल तर अशा वेळेस हे ठीक आहे. परंतु तुम्ही जनरल प्रत्येकाचा रुसवा घालायला निघाली कसं व्हायचं? एक दिवस तुमचं जीवन तुमच्यावर रुसून जायचं. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण जीवनामध्ये आपल्याकडे असलेलं, मला सांगा, आळशी माणसाच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट असते, त्याच्याकडे दुसऱ्यांसाठी वेळही नसतो आणि ऊर्जाही नसते. दुसऱ्यासाठी काही करा म्हटलं का त्याच्याकडे हात पाय गाळतात, हे आपल्याला बरं नाही. अच्छा, दुसऱ्याला काही करायचं म्हटलं का याला बरंच नाही राहत. हा, त्याच्या बदल्यात काही मिळणार असेल तर मग बरंच वाटतं जरा. म्हणजे आळस जो आहे तो कशाच्या बाबतीत आहे? दुसऱ्याच्या कल्याणासाठी वेळ गुंतवायचा आहे, दुसऱ्यासाठी ऊर्जा खर्च करायची आहे, म्हणून आळस आहे. स्वतःसाठी समोर गुलाबजामची प्लेट आहे, मग उचलून तोंडात टाकायला आळस नाही होत, अजिबात नाही. त्याला कुठे वेळ आळस आहे? म्हणजे जिथे आम्हाला किंमत मोजायची आहे तिथे आम्हाला आळस येतो. मन फार तुमच्याबरोबर खेळ खेळतो. म्हणून हे शरीर, हे जीवन, ही वेळ आणि ही ऊर्जा, हे सर्वस्व जेव्हा तुम्ही अर्पित कराल सर्वांच्या कल्याणासाठी, तेव्हा तुमचं जीवन जे आहे हे जसं तुम्ही अपेक्षित करता तसं आनंदी होईल, नेहमी ऊर्जावान होईल, आणि तुमचं जीवन एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकेल. जी छोटी छोटी आकांक्षा तुम्ही करता ह्याच्या पलीकडे प्रचंड मोठी ऊर्जा तुमच्या जीवनामधून बाहेर पडेल. तुम्हाला माहिती असेल की तुम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवता तर पैसे भरपूर वाढता, तसं वेळ जर गुंतवलं तर वेळ पण भरपूर वाढतो. म्हणून आपण म्हणतो जो स्वतःसाठी जगला तो काय जगला, जो सर्वांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. मधल्या काळामध्ये एक 20 वर्ष 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की प्रत्येक आईला मुलगी नको मुलगा पाहिजे. बरोबर आहे ना? त्याचं किती प्रबोधन झालं, किती सिनेमे तयार झाले, मालिका तयार झाल्या. मुलगी नको मुलगा हवा. पण त्याच आईला सासू व्हायचंय, तिला सासू व्हायचंय, पण तिला मुलीची आई नाही व्हायचं. आता जर हिला जर सासू व्हायचंय तर कोणत्या तरी आईला मुलीची आई व्हावं लागेल ना. ती जर म्हटली मला बी मुलगाच हवा, तुम्ही दुसऱ्याच्या मुलाच्या बायकोचा जर विचार कराल तर तुमच्या मुलाला बायको मिळेल, हे लक्षात ठेवा. कळतंय की तुम्हाला? सद्गुरू काय म्हणता, तुमचा वेळ आणि ऊर्जा दुसऱ्यासाठी खर्च करा, सगळ्यांच्या कल्याणासाठी. जेव्हा तुम्ही असा विचार कराल की दुसऱ्याच्या, समोरच्याच्या किंवा जगाच्या मुलांचं लग्न झालं पाहिजे, तेव्हा तुमच्या मुलाचं होईल. समस्या ही आहे, आम्हाला मुलगी नको पण सून हवी. एका बाजूने ती गोष्टीची अपेक्षा करतो आणि तीच गोष्ट दुसऱ्या बाजूने आपल्याला जबाबदारीसाठी नको आहे, त्याच्या फायद्यासाठी आपल्याला हवी आहे पण जबाबदारीसाठी नको आहे. म्हणून मुलगी का नकोय ह्याचं कारण तुम्हाला कळत नाही. मुलगी का नकोय याचा सरळ संबंध अहंकाराशी आहे. मुलगी ज्यावेळेस येते त्यावेळेस कमीपणा घ्यावा लागतो, आपले हात दगडाखाली सापडतात आणि तो अहंकार ठेचला जातो, म्हणून मुलगी नकोय. हे सत्य कोणी स्वीकारणारच नाही. म्हणून आध्यात्मिक बाजू आहे
की प्रत्येकाकडे एक मुलगी आणि मुलगा दोन्ही पण हवा, ज्याचा का खूप अहंकार आहे. बघा, तुम्ही श्रीमंत घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असा अनुभवायला मिळेल ज्याचा का खूप अहंकार असतो, त्यांच्या का फक्त मुलीच असतात घरामध्ये. ही प्रकृती जी आहे ही संतुलन करत असते. म्हणून आपण जर स्वतःचं कल्याण साधायचं असेल तर आधी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. जर दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करा ना, तुमचं कल्याण आपोआप होणार आहे. तुम्ही दुसऱ्याच्या सुनीचा विचार केला, दुसऱ्याला सून मिळाली पाहिजे असा विचार केला, तर तुम्हाला पण आपोआप मिळेल. बरोबर आहे ना? म्हणून सर्वांच्या कल्याणामध्येच आपलं पण कल्याण आहे, हेच या आजच्या संदेशातून सद्गुरू आपल्याला सांगतात. धन्यवाद.